नमस्कार, मी इंदिरा ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत। राज्यात पावसाला पोषक स्थिती नसल्याने उघडीप पाहायला मिळतेय, तर काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम श्रावण सरी हजेरी लावतात। मात्र पावसाच्या सरी सर्वदूर हजेरी लावत नसल्याने शेती पिकं तहानली आहेत, त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतायत। आज राज्यात पावसाच्या उघडीपीचा अंदाज असला तरी नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे। हवामानशास्त्र विभागाने पुढील 5 दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज दिलाय। उद्या म्हणजेच रविवारी जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे, तर सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच मंगळवार आणि बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध भागात पावसाने उघडीप दिल्याने ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे ते शेतकरी पिकांना पाणी देत आहेत, त्यावर खरीप पिकं तग धरून आहेत। परंतु पिकं फुलोरा अवस्थेत असल्याने पिकांची तहान वाढली आहे, त्यामुळे शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सध्या मान्सूनचा आस अमृतसर, नजीदाबाद, हरदोई, मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागातील कमी दाबाचं केंद्र जमशेदपूर आणि दिघा या भागातून पुढे आग्नेय दिशेने ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। हा आज समुद्र सपाटीपासून 0.9 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेला आहे। मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागात आणि परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे। या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे मध्य भारतासह संबंधित भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। अशाच हवामानाच्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करा।